सर्व अकोल्यामधल्या सगळ्या पत्रकारांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. बऱ्याच दिवसानंतर अकोल्यामध्ये येण्याची संधी मिळाली. एक काळ असा होता की हा जिल्हा सगळा कांतरमय होता. भारतीय दलित कांतरच्या काळामध्ये गावागावामध्ये कांतरच्या छावण्या होत्या, शाखा होत्या आणि भूमी हक्क आंदोलन, गायरान जमिनीवरचे पट्टे आम्हाला मिळाले पाहिजे यासाठी भारतीय दलित कांतरच्या वतीनं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं. गवई बंधूंचे डोळे काढले त्यावेळेला सर्व महाराष्ट्रभर कांतरने आंदोलन केलेलं होतं आणि त्यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो अन्याय दूर करण्यासाठी फार मोठा संघर्ष त्या काळामध्ये आम्ही केलेला होता. नंतर हा जिल्हा माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली त्यांनी बळकट केला आणि सर्व वंचित घटकांना एकत्रित आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दलित, बौद्ध, ओबीसी, मायनॉरिटी या सर्वांना एकत्रित करून त्यांनी या जिल्ह्यावर आपली चांगली पकड जी आहे ती पकड त्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्यांचं जे काम आहे ते त्यांचं काम त्यांनी सुरू केलेलंच आहे. आमचा प्रयत्न असा आहे की पुन्हा एकदा हा जिल्हा रिपब्लिकनमय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो समाज आहे हा समाज रिपब्लिकन पक्षाशी नाळ जोडलेला समाज आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या शाखा ठिकठिकाणी करून या जिल्ह्यामधल्या तमाम जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष प्रयत्न करणार आहे. आज अकोल्यामध्ये भूमी हक्क परिषद ठेवण्यात आलेली आहे आणि जमिनीवर आमचा हक्क असला पाहिजे. आम्ही शेतमजूर म्हणून पिढ्यानपिढ्यापासून आम्ही काम करतो आहोत, परंतु आम्हालाही शेतकरी बनायचं आहे आणि खेड्यापाड्यामधल्या गोरगरिबांना फक्त दलितांना नव्हे, जे जे गावामध्ये भूमिहीन लोक आहेत अशा लोकांना 5 एकरचे पट्टे मिळावे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने एखादी अभ्यास समिती नेमावी आणि गावामध्ये किती लोक भूमिहीन आहेत अशा लोकांना 5 एकर जमीन आपण कशी देऊ शकतो. आदरणीय विनोबा भावे यांनी भूदानची चळवळ सुरू केली होती आणि लाखो एकर जमीन त्या काळामध्ये लोकांनी दिली होती. तर पुन्हा एकदा अशा पद्धतीचा प्रयत्न होऊ शकतो का? ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्याने जर जमीन अशा पद्धतीने दुसऱ्यांना दिली तर गरिबी जी आहे ही गरिबी हटवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे. आणि खेड्यातून शहराकडे येणारा जो लोंढा आहे हा लोंढा थोडासा थांबवायचा असेल तर खेड्यातल्या माणसाला त्याच ठिकाणी उद्योग मिळाला पाहिजे. शेतीचा उद्योग आहे, डेअरीचा उद्योग आहे, बकरी पालनाचा उद्योग आहे, कुक्कुटपालनाचा उद्योग आहे, अशा पद्धतीचे उद्योग आहे हे खेड्यापाड्यातल्या लोकांना त्याच ठिकाणी मिळाले. शहराकडे जी धाव आहे ती थांबेल आणि शहरामध्ये ज्या झोपडपट्ट्या वाढत आहेत त्या झोपडपट्ट्या वाढणार नाही. त्यामुळं एक तर सगळ्या महाराष्ट्राचा एक अभ्यास करण्यासाठी एखादी समिती नेमावी म्हणून मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि असे किती भूमिहीन कुटुंब आहेत त्याचा एक आलेख त्या आराखडा तयार करावा आणि गावामध्ये जी पडीत जमीन आहे, गायरांची जमीन आहे, त्याचबरोबर विदर्भामध्ये झुडपी जंगलाची जमीन मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जमीन सपाट आहे परंतु त्या ठिकाणी झाडे मोठी उगवत नाही आहेत आणि त्या झुडपी जंगलाची जमीन शेतीसाठी चांगली आहे. ती जमीन जर त्या भूमिहीनांना मिळाली तर त्याचाही चांगल्या पद्धतीने उपयोग ॲग्रिकल्चरसाठी होणार आहे. त्यामुळं तशा पद्धतीचा एक प्रयत्न झाला पाहिजे. विदर्भाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मध्य भारतातून संयुक्त महाराष्ट्रामध्ये आलेला जो विदर्भ आहे या विदर्भाला मॅक्झिमम अशा पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका माननीय एकनाथ शिंदे सरकारची आहे आणि विदर्भातले जे प्रलंबित प्रोजेक्ट आहे त्यांना गती देण्यासाठी राज्य सरकारने मॅक्झिमम मदत करावी अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. एक तर निवडणुकीचा काळ आता जवळ येतो आहे. लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आमची महायुती आहे. बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI आणि इतर मित्रपक्ष जे आहेत त्यांची महायुती या महाराष्ट्रामध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे.
दुसऱ्या बाजूला वंचित बहुजन आघाडी आहे. तर माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी मांडलेला जो प्रस्ताव आहे की 4 पक्षांनी 12-12 जागा घ्याव्या, तो प्रस्ताव अत्यंत चांगला आहे. त्यांच्या प्रस्तावाला आमचा पाठिंबा आहे आणि महाविकास आघाडीने 12-12 जागेच्या संबंधामध्ये विचार करायला हरकत नाही आहे. एकतर आमच्या महाविकास आघाडीला चॅलेंज देण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. काल महाराष्ट्रभर सगळ्या मित्रपक्षांचे जे कार्यकर्त्यांचे मेळावे आहे ते महाराष्ट्रभर जिल्ह्यामध्ये झाले आणि सगळे पक्षाचे महायुतीचे कार्यकर्ते एकत्रित आले आणि आम्ही संकल्प केलेला आहे की 48 जागापैकी 45 पर्यंत जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे. या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांनी कामाला लागावं अशा पद्धतीचं कालच्या मेळाव्यामध्ये अनेक नेत्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी आहे की आम्हाला 2 जागा तरी आरपीआयला मिळाव्या. 2 जागा जर रिपब्लिकन पक्षाला मिळाल्या तर आमच्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये रिकग्नायझेशन मिळेल. त्याच्यासाठी थोडासा आमच्या महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रयत्न करावा. मी त्यासाठी माननीय आदरणीय अमित शहाजी, JP नड्डाजी, BL संतोष यांना भेटणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांनाही भेटणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला 2 तरी जागा द्याव्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे. एक तर देशातलं जे वातावरण आहे ते वातावरण असंच आहे की एका बाजूला NDAच्या नावाने उभी राहिलेली आघाडी, ही आघाडी फक्त मोदींना हरवण्यासाठी हे लोक एकत्र आलेले आहेत. ज्या कम्युनिस्टांना, ज्या समाजवादी नेत्यांना माननीय इंदिरा गांधींनी आणीबाणी लावल्यानंतर या नेत्यांना जेलमध्ये टाकलं होतं आणि आणीबाणीचा प्रखर विरोध या सर्व लोकांनी केलेला होता. तर आता ते सगळे लोक मोदींना हरवण्यासाठी एकत्रित आलेले आहेत. मोदींना का हरवायचं आहे तर मोदी विकास करताय. आता मी पाहिलं की मी आता वाशिमवरून मी अकोल्याला आलो आणि रोड एवढे चांगले झालेले आहे. पूर्वी आम्हाला 2-2 तास 2.5 तास लागायचे, पण आम्ही एका तासामध्ये वाशिमवरून पोहोचलो. असे नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये रोडचं जाळं अत्यंत चांगल्या पद्धतीने पसरलेलं आहे. काँग्रेसच्या काळामध्ये आपण पाहिलंय की नॅशनल हायवे सुद्धा 4 लेन नव्हते, सिंगल रोडच असायची. तरी विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. जनधन योजनेचे 50 कोटीपेक्षा जास्त अकाउंट उघडण्यात आलेले आहे. त्यानंतर जवळजवळ 42 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे. 10 कोटीपेक्षा जास्त लोकांना उज्ज्वला योजनेचे गॅस सिलेंडर मिळालेले आहे. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेची जवळजवळ 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना घरे मिळालेली आहे. 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना आयुष्यमान भारत योजना जी आहे, एका फॅमिलीला एका वर्षाला 5 लाख रुपये देण्याची स्कीम आहे मेडिकलसाठी. त्यामध्ये सुद्धा आतापर्यंत 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झालेला आहे. अनेक कामं जी आहेत, अनेक कामं ही मोठ्या प्रमाणामध्ये या सरकारच्या माध्यमातून होत आहेत आणि भ्रष्टाचाराला अजिबात थारा द्यायचा नाही अशा पद्धतीचा एक संकल्प आमच्या सरकारचा आहे. माननीय नरेंद्र मोदीजी हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे नेते आहेत. जगामध्ये नंबर 1 म्हणजे मध्यंतरी सर्व त्यामध्ये 76% लोकांनी मोदीच्या नावाला पाठिंबा दिला आणि मोदी हे जगातले अत्यंत पॉप्युलर असे नेते असल्याचं सगळ्या जगामध्ये जगाने त्यांना मान्य केलेलं आहे. देशामध्ये ही जनतेच्या मनामध्ये मोदी आहे, विरोधी पक्षांच्या मनामध्ये मोदी नाही. परंतु त्यांच्याकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार अजिबात दिसत नाही आहे. प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा त्यांचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्हाला यावेळेला 400+ जागा मिळतील. आम्ही त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे. किती जरी इंडिया आघाडीने विरोध केला तरी तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील. माझा पक्ष जो आहे हा त्यांच्या पाठीची ताकदीने यासाठी उभा राहणार आहे की नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मजबूत करण्याचा संकल्प केलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवन आहे, त्या नवीन संसद भवनाला
ठीक आहे. त्याला पोहोचायला जागा द्या. तर नवीन संसद भवनाला नरेंद्र मोदी यांनी संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. मुंबईमध्ये हिंदू मिलची जागा जी आहे 12.5 एकर, त्याची किंमत 3,600 कोटी रुपये होती. ती जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिली आणि आता त्या ठिकाणी जवळजवळ 1200-1300 पेक्षा जास्त कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक होत आहे. लवकरच त्याचा लोकार्पण सोहळा जो आहे तो सुद्धा लवकर होईल आणि त्या ठिकाणी 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन, आता 450 फुटाचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहणार आहे. जनपद रोडवर दिल्लीला डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर बनवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या ठिकाणी 26 अलीपूर रोडला एक अत्यंत सुंदर स्मारक बनवण्यात आलेलं आहे. अशी अनेक कामं जी काँग्रेसच्या काळामध्ये पेंडिंग होती आणि मी त्यांच्यासोबत असताना अनेक वेळेला पाठपुरावा केला होता, पण त्यांचं काही लक्ष तिकडे नव्हतं. त्यामुळं त्यांना कधी बाबासाहेबांना भारतरत्न किताब देण्याचं आठवलं नाही. त्यांना बाबासाहेबांचा जो फोटो आहे तो सेंट्रल हॉलमध्ये लावण्याचं आठवलं नाही. फक्त दलितांची मतं घ्यायची आणि सत्तेवर यायचं अशा पद्धतीचं त्यांचं सूत्र होतं. त्यामुळं त्या काँग्रेसला एक जबरदस्त अशा पद्धतीचा धडा शिकवण्याचं काम जे आहे हे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली 2014 झालं आणि आज ही जनता आमच्यासोबत आहे असा मला विश्वास आहे. विदर्भाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या पार्टीची भूमिका आहे. विदर्भातले रखडलेले इरिगेशनचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी, अर्थमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण मदत करावी ही आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून या विदर्भामध्ये एक तर उद्योग जे आहे ते उद्योग थोडेसे वाढणं अत्यंत आवश्यक आहे. या ठिकाणी बेरोजगारी कमी करायची असेल तर उद्योग थोडे मोठे छोटे उद्योग या ठिकाणी आले पाहिजे. त्यासाठी सरकारने पूर्णपणे मदत करावी अशा पद्धतीची आपल्या पक्षाची भूमिका आहे. तर सुरुवातीला आपण म्हटलं रिपब्लिक अकोल्यासाठी आम्ही दावा करणार नाही, कारण ही जागा आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोडलेली आहे. सोडलेली म्हणजे आम्ही काही तिथं अकोल्यासाठी आम्ही काही प्रयत्न करणार नाही. पुढे असेंब्लीला वगैरे आम्ही एखादी जागा मागू, परंतु इतर ज्या लोकल बॉडीज आहे त्याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहील. थोडा जागा काय आम्ही मागणार नाही. आगामी लोकसभा मायावती स्वबळावर लढणार आहे, त्याचा फायदा कोणाला होणार? त्याचा फायदा कुणाला होणार आहे ते निवडणुकीनंतर आपणच लिहिणार आहात. नंतर फायदा कुणाला होणार आहे म्हणजे मायावती या नेहमीच स्वबळावरती लढत असतात. त्यांनी पहिल्यांदाच एकदा कांशीरामजी असताना युपीमध्ये काँग्रेस बरोबर अलायन्स केला होता आणि त्यानंतर आता अलीकडे मायावतीने लोकसभेला समाजवादी पार्टीसोबत अलायन्स केला होता. पाणी त्यामुळं मायावतीने नेहमीच अपक्ष स्वबळावरती लढत असतात. त्यामुळं त्याचा फायदा कुणाला होईल, पण आम्हाला काही त्यांच्या फायद्याची आवश्यकता नाही. मतदार आमच्या सोबत आहे आणि आम्हाला उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा चांगल्या जागा मिळतील. मागच्या वेळेला 71 जागा बीजेपीला आणि 2 जागा आपला दलाला अशा 73 जागा मिळाल्या होत्या. 2 जागा काँग्रेसला आणि 5 जागा समाजवादीला. बसपालाही सुद्धा जागा मिळाली नव्हती. पण 2019 मध्ये सपा आणि बसपा एकत्र आल्यामुळे सपाच्या जेवढ्या 5 जागा होत्या तेवढ्याच राहिल्या आणि मायावतींच्या 10 जागा निवडून आल्या. सपाचा फायदा त्यांना मिळाला, पण त्यांनी ताबडतोब त्यांच्यासोबत अलायन्स तोडला. त्यामुळं मायावतीने नेहमी स्वबळावरती लढतात, त्यांची स्ट्रॅटेजीच आहे. सर सामाजिक न्याय विभागात सांगा ना काही. सामाजिक न्याय विभाग जो आहे तो शेड्यूल कास्ट, DNT, OBC, दिव्यांगजन, ट्रान्सजेंडर, अनाथ, सिनियर सिटीजन अशा सर्व लोकांच्यासाठी स्कीम राबवणारा अशा पद्धतीचा सामाजिक न्याय खात्याचं काम आहे. आणि या वर्षीचं आमच्या मंत्रालयाचं आमचा स्पेशल कंपोनंट प्लॅन आहे शेड्यूल कास्टचा, जवळजवळ 1,59,000 करोडचा आहे. ट्रायबलचा प्लॅन जवळजवळ 1,17,000 करोडचा आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी आमच्या दोन्ही डिपार्टमेंटला समान न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मंत्रालयाच्या अंतर्गत शेड्यूल कास्ट कमिशन आहे, OBC कमिशन आहे, सफाई मजदूर कमिशन आहे,
त्यानंतर ओबीसी फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, दिव्यांगजन फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, शेड्यूल कास्टसाठी NSFDC आहे. तर अशा पद्धतीचं हे काम आमचं चालतं आणि दिव्यांगजनांसाठी आम्ही मोठ्या प्रमाणात काम करतो आणि दिव्यांगजनांसाठी साहित्य वाटण्याचा एक मोठा कार्यक्रम आमचा आहे आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ 30 लाखापेक्षा जास्त दिव्यांगजनांना साहित्य वाटलेलं आहे आणि देशामध्ये 11च्या जनगणनेप्रमाणे 2,68 लाख एवढी दिव्यांगजनांची संख्या आहे. त्यांच्यासाठी पेन्शनची स्कीम आहे, त्यांच्यासाठी स्किल ट्रेनिंगची स्कीम आहे. तर अशा पद्धतीनं दिव्यांगजनांना मोठ्या प्रमाणात मदत आम्ही करतो आणि एडिप कॅम्प जो आहे प्रत्येक जिल्ह्याला एडिप कॅम्प घेतो आणि कानपूरमध्ये एलमको कंपनी आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही तो कॅम्प घेतो आणि दिव्यांगजनांना कानाची मशीन आहे, व्हीलचेअर आहे, आर्टिफिशियल हात आहे, पाय आहे, कॉम्प्युटर आहे, मोबाईल आहे, स्टिक आहे, अशा पद्धतीने त्यांना लागणारं साहित्य आहे ते साहित्य आम्ही देतो आणि सिनियर सिटीजनसाठी 60 वर्षाच्या पुढे ज्यांचं वय आहे त्यांना 1,500 रुपयाची पेन्शन आहे आणि 70 वर्षाच्या पुढे जे सिनियर सिटीजन आहे त्यांना 2,000ची पेन्शन आहे आणि त्यांना आम्ही सिनियर सिटीजनला एक 7,000 रुपयाचा किट देतो आणि त्यामध्ये अनेक प्रकारचं साहित्य असतं. तर असे कॅम्प आम्ही ठिकठिकाणी घेतो आणि एक तर समाजामध्ये कसं आहे की निर्माण होण्यासाठी देशाच्या संविधानाने जाती व्यवस्था संपवलेली आहे आणि त्यामुळं सेन्सरच्या संबंधातला एक विषय आहे की माननीय राहुल गांधी जे आता मागणी करतात ओबीसीचं सेन्सर करा, त्यांची सत्ता असताना काही त्यांनी केलं नाही. म्हणजे आता ते म्हणतात की ओबीसीचं सेन्सर करा. जनगणना जातीच्या आधारावर करण्याची टेक्निकल अडचण ही आहे की संविधानाने जाती व्यवस्था संपवलेली आहे. मग जातीच्या आधारावर कसं सेन्सस करायचं असा एक टेक्निकल अडचण सरकारच्या समोर आहे. पण माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की जातीच्या आधारावर जनगणना केली तर प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे हे आपल्याला कळेल आणि रिझर्वेशनच्या मुद्द्यावर जो काही वाद सुरू आहे ओबीसी आणि मराठा समाजाचा वाद सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या मराठ्यांना आरक्षण नाही. मराठा समाजामध्ये श्रीमंत लोक आहेत, जमीनदार आहेत, उद्योगपती आहेत, सत्तेमध्ये आहेत, हे सगळं खरं आहे. जो गरीब मराठा आहे ज्याचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे अशाच मराठ्यांना त्याचा लाभ होणार आहे. ओबीसीला जे आरक्षण 27% मिळालेलं आहे त्याच्यामध्येही फेमिलीची पद्धत आहे. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये अशाच कुटुंबाला त्याचा फायदा होतो. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि सरकारी म्हणतंय की आम्हाला ओबीसीतून आरक्षण म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण दिलं पाहिजे. माननीय शरद पवारांपासून अनेक नेते म्हणतायत की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे द्यायचं कसं तर मी सुचवलेलं आहे की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे अनेक वर्षांपासून आणि त्यामध्ये ओबीसीचे 2 ग्रुप आहेत, 2 कॅटेगरीज आहेत. एक 30% आहे, एक 20% आहे आणि 18% शेड्यूल कास्ट आहे आणि 1% ट्रायबल आहे. तर ते 19% सोडले आपण बाजूला तर 50% त्या ठिकाणी ओबीसी आरक्षण आहे. तर इथल्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायचं असेल तर तामिळनाडूचा जो फॉर्म्युला आहे तो महाराष्ट्र सरकारने अंमलात आणावा आणि मराठा समाजाला ओबीसी म्हणून म्हणजे आता मराठा म्हणून आरक्षण मिळत नाही म्हणून मराठा समाज आग्रहाने मागणी करतो की आम्हाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या. पण त्या ओबीसीमध्ये टाकण्यासाठी ओबीसीचा विरोध आहे आणि म्हणून माझी सूचना अशी आहे की ओबीसीवर अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाला ओबीसी म्हणून ट्रीट करावं आणि ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये त्यांना ते मिळणार आहे. त्यामुळं असा प्रयत्न झाला तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल महाराष्ट्राचं स्टेटचं आणि त्यानंतर मग केंद्र सरकार त्याचा विचार करेल. केंद्रासमोर जो पुरा क्षत्रिय समाज आहे देशभरामध्ये जसा मराठा समाज क्षत्रिय आहे तसा देशभरामध्ये क्षत्रिय लोकांची संख्या मोठी आहे. तर आता इकॉनॉमिक विकर सेक्शनसाठी आम्ही 10% आरक्षण दिलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन किंवा कुणी असो त्यामध्ये धर्माचा किंवा जातीचा क्रायटेरिया अजिबात नाही. जे ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे आणि जे SC ST OBC मध्ये नाही अशा कुटुंबांना त्याचा फायदा मिळतो आहे. म्हणून या अशा पद्धतीने केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळेल. साहेब तुम्ही आता म्हटले की अकोला जिल्ह्यात तुमचा पक्ष वाढवायचा आहे. पॅन्थरपासून तुमच्यासोबत अशोक नागदेवी सारखे कार्यकर्ते आहेत.
तुम्हाला जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांना ताकद तुम्ही दिली नाही तर कसा पक्ष वाढेल तुमचा अकोला जिल्ह्यात? आंबेडकरांच्या विरुद्ध लढणं फार कठीण आहे इथे. ठीक आहे, त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी माझं मत नाही आहे. म्हणजे आंबेडकर बाळासाहेब त्यांचं काम करतायत. जे लोक आहेत ते सोडून बाकीच्या लोकांना आम्ही घेणार आहोत. म्हणजे आमच्याकडे असणारे लोक त्यांनी घेतलेले आहेत. त्यानंतर मध्ये जे आमच्या सोबतच सगळे लोक होते गावागावातले ते आता बाळासाहेबांनी सोबत आहे. ठीक आहे, त्यांनी काम केलं, त्यांनी भूमिका व्यापक मांडली आणि त्यांना बाबासाहेबांना नातूंनी त्याचा फायदा झाला. ताकद द्यायची म्हणजे माझी ताकद आहे. म्हणजे त्यांना ताकद म्हणजे आता सत्तेची ताकद काय आम्हाला काही मिळत नाही, त्यामुळं सत्तेची ताकद देता येत नाही आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये मागणी करतो की आमचा पक्ष हा गावागावामध्ये आहे. आमची थोडी मतं असते, आमचे किती आमदार खासदार आहेत त्यापेक्षाही मतदार आमच्यासोबत आहे. आरपीआयमध्ये किती गट असले तरी माझा गट हा गावागावापर्यंत पोचलेला आहे. आणि त्यामुळं आम्हाला एक मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं. ज्यावेळेला सरकार आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी आलं त्याच वेळेला आरपीआयला एक मंत्रिपद द्यायला पाहिजे होतं. पण देवेंद्रजी म्हणाले की आम्हाला छोटं मंत्रिमंडळ बनवायचं आहे, विस्ताराच्या वेळेला आम्ही नक्की तुमचा विचार करू. आणि आमचा विस्तार राहायला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार आता आमचा विस्तार आता एकनाथ शिंदेच्या संबंधामध्ये निर्णय झालेला आहे. त्यांचं डिस्क्वालिफिकेशनचा मुद्दा आता राहिला नाही. त्यामुळे लवकरात लवकर जे काही 12-14 मंत्री राहिलेले आहे ते त्यांचं तिन्ही पक्षाला आणि आरपीआयला एक मंत्रिपद आमची मागणी आहे तर ते मिळावी. आणि आता ज्या जिल्हा तालुक्याच्या कमिटी आहेत, काही महामंडळं आहेत, ती जर मिळाली तर अशोक नागदेव सारख्या लोकांना त्याची नक्कीच संधी मिळेल. पण मी मंत्रालयापर्यंत पोहोचलो त्यावेळेला मी साधा यशो कधी नव्हतो. त्यामुळे ठीक आहे, मिळाली पाहिजे सत्ता मिळाली तर मी यांना देण्यासाठी मी आहे. पण माझे कार्यकर्ते अशा सत्तेपेक्षा त्यांना जे माझं बळ आहे, माझा कॉन्फिडन्स जो आहे तो त्यांच्या पाठीमागे आहे. तरी आपण जे म्हणालात की यांना काय ना काय सत्तेचा मिळाला पाहिजे त्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे.